कालच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो की कलर करेक्टर कसं करायचं आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की कन्सिलर कसं करायचं किंवा कन्सिलर म्हणजे काय. कालच तुम्हाला पहिल्यांदाच मी सांगून ठेवलं होतं की कन्सिलर वेगळं असतं आणि कलर करेक्टर वेगळं असतं. त्याप्रमाणे आज तुमच्या समोर बंदा हाजीर आहे की कन्सिलर म्हणजे काय. तर कन्सिलर कसं करायचं सगळं 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 तुम्हाला मी व्यवस्थित सांगणार आहे. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. आता कन्सिलर म्हणजे काय बरं? तर एखादी गोष्ट कन्सील करणे म्हणजे काय? एखादी गोष्ट झाकून टाकणे, लपवणे किंवा एखादी गोष्ट आपल्याला दिसू नये म्हणून पूर्ण कन्सील केली जाते. आता ते काम आपलं कन्सिलर करतं. आता कुठली गोष्ट बरं? तर आपले डार्क स्पॉट, पिगमेंटेशन, हायपर पिगमेंटेशन, डार्क सर्कल, पिंपल्स, ॲक्ने अशा प्रकारचे खूप काय-काय वेगळे-वेगळे आपले जे स्किन कन्सर्न्स आहेत ना, त्यांना लपवण्याचं काम हे आपलं कन्सिलर करतं. जसं की काळपटपणा असेल तुमच्या, माउथ अराउंड असतो, नाकाच्या दोन्ही भागाच्या इथे असतो, डोक्यावरती असतो, इथे असतो. हे सगळं लपवण्याचं काम कन्सिलर करतं. सोबतच हायलाइटिंगचं काम देखील कन्सिलर करतं. म्हणजे काय, तुम्ही असं जॉ लाईनच्या इथे हायलाइटिंगसाठी कन्सिलर लावलत ना, तर मस्त तुमची जॉ लाईन छान दिसते. जसं की आज माझी दिसते. किंवा नाकाच्या इथे लावलत ना, तर तुमचं नाक एकदम उठावदार दिसतं. आता माझं नाकच घ्या ना, मोठं आहे की नाही? पण मी इथे कन्सिलर केल्यामुळे छान दिसतंय की नाही? सो हे काम कन्सिलर करतं. म्हणजेच कन्सिलर 2 प्रकारचे काम करतं. एक म्हणजे कन्सील करण्याचं, लपवण्याचं, झाकण्याचं आणि दुसरं म्हणजे हायलाइटिंग करण्याचं. पण कन्सिलरमध्ये लपवण्याचं, कन्सिलर करण्याचं काम कोण करतं आणि सोबतच हायलाइटिंग करण्याचं काम कोण करतं हे सांगते. आता जे कन्सिलर तुमच्या स्किन टोन सारखेच आहेत, सेम रंगाचे स्किनच्याच किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं डीप आहेत, तर ते काय काम करतात? तर कन्सील करण्याचं काम करतात. आणि जे तुमच्या स्किन टोन पेक्षा एक शेड लाईट आहेत, तर ते काय करतात? म्हणजे स्किन टोन थोडेसे गोरे आहेत, तर ते काय करतात? तर हायलाइटिंग करण्याचं काम करतात. समजलं आता? व्यवस्थित समजलेलं आहे तुम्हाला की कन्सिलर कशासाठी वापरायचं आणि हायलाइटिंग कन्सिलर कशासाठी वापरायचं. आता कन्सिलर लावायचं कधी? तर प्रायमर लावून झालं, मग आपण कलर करेक्टर करतो. मग आपल्याला जर कन्सील करायचंय, कलर करेक्टर लावला तर आपल्याला कन्सील करावंच लागतं. मग कलर करेक्टरच्या वर तुम्हाला कन्सिलर लावायचं असतं. कन्सिलर लावलं की मग तुम्हाला फाउंडेशन लावायचंय. आणि जर तुम्हाला तुमचा चेहरा हायलाइटिंग करायचा असेल, तर त्या फाउंडेशनच्या वरती जे कन्सिलर तुम्ही यूज करणार त्याला हायलाइटिंग कन्सिलर म्हणतात. आणि मग हायलाइटिंग कन्सिलर यूज करून झाल्यावरती तुम्ही कॉम्पॅक्ट लावू शकता. आता कन्सिलर करणे, कलर करेक्टर करणे किंवा हायलाइटिंग कन्सिलर करणे हे मॅन्डेटरी नाही, गरज नाही. ज्यांना गरज आहे ते करू शकतात. नॉर्मल मेकअप असेल तर करायचं नाही. पण तुम्हाला वाटतंय तुम्हाला लग्नाला जायचं आहे, काही फंक्शन्स आहेत खूप छान असे, तर तुम्ही बिनधास्त करू शकता आणि कुंवा टाईप किंवा ब्युटी पार्लरवाल्यांसारखा मेकअप हवाय, तर तुम्ही हे बिनधास्त करू शकता आणि प्रत्येकीला हे आलंच पाहिजे. हे मेकअप मधले असे खेळ आहेत ना, जे तुम्हाला जमले ना, तर तुम्हाला मेकअप आलाच समजायचा. आता तुम्ही म्हणाल, की कन्सिलर आणि फाउंडेशन ह्याच्यामध्ये फरक काय आहे बरं? तर कन्सिलर वेगळं असतं, फाउंडेशन वेगळं असतं. जसं की कलर करेक्टर वेगळं असतं आणि कन्सिलर तसंच सेम. कन्सिलर जे आहे ते थोडंसं दाट असतं किंवा घट्ट असतं. म्हणजे त्याचं स्ट्रक्चर जे आहे ना, ते घट्ट असतं, दाट असतं. फाउंडेशन लाईट असतं, छान असं पटकन पडणारं असतं किंवा घट्ट नसतं, सैल असतं, तर दाट नसतं. ओके? लिक्विड टाइप असतं, त्या टाइपमध्ये असतं. पण कन्सिलर काय करतं, तर आपले डार्क स्पॉट हाईड करतं आणि फाउंडेशन काय करतं, एक लेयर क्रिएट करतं. छान तुमच्या एक स्मूथ बेस असतं, इव्हन बेस देतं. आता तुम्ही काय म्हणाल, नुसतं आम्ही कन्सिलर लावलं तर काय झालं? तसाच मेकअप केला तर काय झालं? तू खूप साऱ्या व्हिडिओमध्ये दाखवलंयस अक्षरशः करून. चालतं. तुम्हाला जर असा नैसर्गिक मेकअप हवा असेल, तुम्हाला जर रोजच्या वापरामध्ये वापरायचं तर नुसतं तुम्ही कन्सिलर देखील लावून जाऊ शकता बरं का. पण ते भरपूर लावायचं नाही. लेयरवरती लेयर क्रिएट करायचे नाही कारण दाट आहे. अक्षरशः चेहऱ्याला क्रॅक पडते. तुम्ही कन्सिलर जर केलंय ना, नॉर्मल चेहऱ्यावर पूर्ण कन्सिलरच लावले, तर कॉम्पॅक्ट वापरायची गरज आहे का? सगळ्याच ठिकाणी वापरायची गरज नाहीये. आता तुम्ही समजा मुंबईसारख्या ठिकाणी राहताय, दमट वातावरण आहे, जिथे घाम येतोय, त्या ठिकाणी कॉम्पॅक्ट लावा, त्याने सेट करा. पण जास्त नाही, कमी-कमी लावायची. लेयरवरती लेयर क्रिएट करायची नाही. नाहीतर इथे ह्या ठिकाणी क्रीज असतात. त्या क्रीजमध्ये जाऊन ते कन्सिलर बसणार, ते कॉम्पॅक्ट बसणार आणि ते खूप खराब दिसतं.
जर तुम्हाला वाटतंय की तुम्ही थंड हवाच्या ठिकाणी आहात, तर तुम्हाला काही कॉम्पॅक्टची गरज नाही. नॉर्मली कन्सिलर लावलं तरी चालतं. कन्सिलरवर तुम्हाला सेट करावंच लागतं कॉम्पॅक्टने असं नाहीये. पण फाउंडेशनवरती तुम्हाला ते फाउंडेशन सेट करावंच लागतं. आता तुम्ही म्हणाल, "आम्हाला आधी पहिलं हे सांग, की कन्सिलर विकत कसं घ्यायचं? आपल्या शेडचं कसं समजायचं?" तर जिथे आपल्याला लावायचं आहे ना कन्सिलर, तिथेच लावायचं आणि शेड चेक करायचा. तुम्ही म्हणाल, की मी इथे लावून बघतोय, इथे लावून बघतोय, की इकडे असं लावून बघतोय फाउंडेशन सारखं. नाही. तुम्ही कुठे लावणार कन्सिलर? कशासाठी घेताय? डार्क सर्कलसाठी ना? तिथेच लावायचं. पूर्ण मॉल फिरून यायचा आणि मग ठरवायचं, की बाबा ऑक्सिडाइज झालंय का? काळं पडलंय का? नसेल तर ते आपलंच कन्सिलर आहे. तरी देखील तुम्हाला मी एक सोपं करून सांगते. तुमच्या चेहऱ्यावरती जो कलर तुम्हाला लपवायचा आहे किंवा कन्सील करायचा आहे, झाकायचा आहे, त्याच्या विरुद्ध कलरचं कन्सिलर घ्यायचं. आता ते कसं समजणार? तुम्हाला ते मी कलर व्हील देते. त्यानुसार ज्या कलरचं तुमच्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशन आहे, रेडनेस आहे ते बघायचं आणि त्याच्या विरुद्ध कलरचं तुम्हाला कन्सिलर घ्यायचंय विकत जाऊन. फक्त शेड चेक करायचा आणि ते घेऊन यायचं. पहिल्यांदा कन्सिलर घेताय तर कायम कन्सिलर दुकानात जाऊनच घ्या. एकदा शेड समजला की तुम्ही ऑनलाईन बिनधास्त नंतर घेऊ शकता. आता मी तुम्हाला सांगते कुठल्या स्किन टाइपसाठी म्हणजे जसं की ऑइली स्किन आहे, ड्राय स्किन आहे, कॉम्बिनेशन आहे, नॉर्मल आहे, त्यांच्यासाठी कुठले कन्सिलर येतात. नॉर्मल वाल्यांचं काय बादशाह आहेत. त्यामुळे ते कुठल्याही प्रकारचे कन्सिलर वापरू शकतात. जर तुमची ऑइली स्किन आहे, तर तुम्ही स्टिक कन्सिलरकडे वळू शकता आणि जर तुमची ड्राय स्किन आहे, तर तुम्ही लिक्विड कन्सिलरकडे वळू शकता. सगळ्यात आधी चेहऱ्याला प्रायमर लावून घ्यायचं आणि त्यासाठी मी हे फक्त ₹130 येणारं इल्लेटिनचं प्रायमर वापरते. तुम्हाला वाटत असेल तर पूर्ण चेहऱ्याला लावून घ्या किंवा तुम्हाला वाटतंय तर फक्त जिथे ओपन पोर्स आहेत जास्त तिथे लावून घ्या. मी पूर्ण चेहऱ्याला लावणं प्रिफर करते. हे बघा, झालंय. आता यानंतर आपल्याला लावायचं असतं ते म्हणजे आपलं कन्सिलर. आता कन्सिलरमध्ये कसं यूज करायचं दाखवते. कलर करेक्टर वापरल्यामुळे काय झालं, तुमचा चेहरा बघा थोडासा वेगळा दिसायला लागलाय. भगवा-भगवा दिसतोय की नाही. आता ह्याला आपण कन्सिलरने सेट करायचं असतं. कन्सिलर तुम्हाला मी थोडक्यात सांगते, की कन्सिलर म्हणजे काय असतं, तर तुमच्या सेम जो आपला शेड आहे, आपला जो सेम कलर आहे ना, स्किन टोन आहे ना, त्याचा सेम शेड असतो. फक्त कन्सिलर जाड असतं आणि फाउंडेशन पातळ असतं. एवढाच फरक असतो. त्यामुळे ह्याचे मी इथे वापरणार आहे हा ब्लू हेव्हनचा कन्सिलर घ्यायचा. थोडासा लाईट घेतला तर थोडा हायलाइटिंग इफेक्ट देतो. म्हणून मी हा लाईट कलरचा माझ्या स्किन टोनपेक्षा हा थोडासा लाईट आहे. लावायचा कसा? जिथे कलर करेक्टर यूज केलंय तिथे तर पहिला लावून घ्यायचाच. सोबतच अजून कुठे-कुठे लावायचा ते देखील सांगते. जास्त लावायचं नाही, कमीत कमी लावायचं. लावलं. आता आपण कलर करेक्टरच्या पहिलं इथे लावून घेऊया. लावलं. आता अजून कुठे कन्सिलर लावायचा असतो बरं? तर कन्सिलर जो आहे तो इथे लावायचा. थोडा काळपटपणा आपला इथे असतो. त्यानंतर आपला थोडासा काळपटपणा इथे जाणवतो आणि इथे जाणवतो. झालं. त्यानंतर थोडंसं हायलाइटिंगसाठी कन्सिलर आपण इथेही लावू शकतो. सोबतच नाकाच्या इथे देखील थोडा काळपटपणा असतो. सेम या साइडला लावायचा. लावलात की माउथच्या अराउंड म्हणजे तोंडाच्या अराउंड इथे देखील काळपटपणा तुम्हाला जाणवतो. लाफिंग लाईन वगैरे असं. खूप जास्त लावायचं नाही, खूप कमी लावायचं. सोबतच आपल्याला हायलाइटिंग करायची आहे. म्हणजे काय आपल्याला आपला ना चेहरा असा शेपमध्ये आणायचा आहे. म्हणून कन्सिलर एक पाऊट करायचा आपल्या चेहऱ्याचा. असा. ही जी लाईन दिसतीये ना दाखवली ती, तिथे लावायचं. इथून इथपर्यंत किंवा तुम्ही असं खाली देखील आणू शकता. ओके. किंवा नॉर्मल इथून तुम्ही आणू शकता. इथून हा जी आपली लाईन आहे ना, इथे आपला हात ठेवायचा. जसं की इथे आपलं बोट ठेवायचं हे डोळ्यांच्या इथे आणि इथून इथपर्यंत आणायचं आहे. बस. खाली नेलात तरी चालेल. आता याला तुम्हाला व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचंय. ब्लेंडिंग खूप महत्वाची असते. घासायचं नाही हां जोराजोरात. जोराजोरात घासलत ना,
तर तुमचा मेकअप पूर्ण बिघडून जाणार आणि हे जे आपण भगव्या कलरचं लावलेलं आहे ऑरेंज कलर करेक्टर ते वरती येणार कन्सिलरच्या आणि ते अजून खराब दिसणार आणि ते दिसणार की तुम्ही ऑरेंज कलर लावलंय खाली. त्यामुळे ऑरेंज कलर करेक्टरच्या वरचा थर असतो तो कन्सिलरचा असतो आणि त्यानंतर वरचा थर असतो तो फाउंडेशनचा असतो. सो आपण थोडा वेळ थांबूया. 1-2 सेकंद थांबा आणि त्यानंतर याला ब्लेंड करून घ्या. थोडं सेट होऊ द्या. सो आता आपण याला ना ब्लेंड करून घेतोय. आता यांना सेट करण्यासाठी मी इथे हा ब्रश वापरते जो की कन्सिलरचा ब्रश आहे. ब्रश नाहीये, ब्युटी ब्लेंडरने देखील करू शकता. खूप हळूहळू करा. हाताने हे करू शकता, हळूहळू करा. मला ब्रशने छान वाटतं म्हणून मी ब्रशने करते. ब्रशने केल्यावरती कव्हरेज छान मिळतं. आपण जेव्हा ब्युटी ब्लेंडरने करतो ना त्यावेळी ना ब्युटी ब्लेंडर जे एक्स्ट्राचं प्रोडक्ट आहे ते शोषून घेतं आणि हाताने करायला गेलं थोडंसं बिघडू शकतं. पण ब्रशने कव्हरेज छान मिळतं. काही शोषून वगैरे घेत नाही. जिथल्या तिथे ब्लेंड केलं जातं. सो आता मी ते हळूहळू ब्लेंड करायचं. हातामध्येच सगळी कला असते. तुम्ही जास्त घाई केली तर तुमचा मेकअप बिघडू शकतो. त्यामुळे नवीन आहात ना आधी शिका आणि मग हळूहळू करायला जा. असं हळूहळू तुम्हाला टॅप टॅप करायचं आहे. आपोआप तुम्हाला दिसेल की तुमचा हा कव्हरेज घेत चाललेला आहे. हा बघा. हे भगव्या कलरचं आपोआप तुम्हाला दिसू शकतं हे ऑरेंज कलर करेक्टर आतमध्ये गेलेलं आहे आणि आता दिसायचं बंद झालंय. दिसलं तुम्हाला? तुम्ही हा डोळ्याला सांगू शकता का की ते आधी ऑरेंज कलर कलर लावलेलं होतं असं? इकडे बघा आणि हा डोळ्यामध्ये फरक दिसतोय की नाही? सो असंच तुम्हाला हे हळूहळू ब्लेंड करत न्यायचं आहे. एकदम हळूहळू न्यायचं. अजिबात घाई करू नका. खूप हळूहळू न्या. तुम्हाला समजेल की तुमचा मेकअप तुम्हालाही हळूहळू जमायला लागलेला आहे. किती इझिली ब्लेंड होतंय बघा. आता तुम्ही म्हणाल की हा ब्रश मी कुठून घेतलाय? मी ऑनलाईन घेतलेत. प्रोडक्ट पाहिजे असेल, ब्रशची लिंक पाहिजे असेल, मला कमेंट करा म्हणजे तुम्हाला मी त्या ब्रशची लिंक वगैरे देऊ शकते. मैत्रिणींनो, काही समजतंय का? पूर्ण चेहरा माझा एकसंध झालेला आहे की नाही? आता यावरती तुम्हाला फाउंडेशन लावायचं असतं. कन्सिलर लावलं की मग ते सेट कशाने करायचं बरं? तर तुम्ही त्याच्यावरती फाउंडेशन लावायचं आहे आणि नंतर तुम्हाला ते सेट करून घ्यायचं आहे. सो तुम्हाला आता कन्सिलर बद्दल व्यवस्थित मी समजावून सांगितलंय. काही समजलं नसेल तर मला कमेंट करा. मी व्यवस्थित पुन्हा एकदा एखादा शॉर्ट व्हिडिओ घेऊन येईन. सो आता भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय. लव्ह यू ऑल.